निसर्गसंपन्न कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये एप्रिल मेमध्ये जसा आंब्याला बहर येतो तसाच कोकमाच्या झाडांनाही बहर येतो. हिरवीगार फळं लगडतात. ही फळं नंतर लाल होतात. तशीच सुस्थितामध्येही काही फळं हिरवी आहेत आणि काही झाडांना फळं हिरव्याची लाल झाली आहेत. फळं लाल झाली की ती काढून घ्यायची, कारण त्याच्यापासून प्रक्रिया करून आपण सरबत आणि कोकम सरबत आणि आमसुलं असं वापरण्यासाठी घेऊ शकतो. ती प्रक्रिया कशी करतात हे व्हिडिओमध्ये पुढे आम्ही सांगूच. सुस्थितातल्या कोकमाच्या झाडांवरून आम्ही फळं काढली होती, ज्याला कोकणामध्ये रातांबे पण म्हणतात. आणि ह्या फळांपासून एकतर कोकम सरबत बनतं आणि दुसरं आमसुलं बनतात. कोकम सरबत बनवण्याची तयारी आम्ही आता चालू केली आहे. ह्या फळांचे 2 तुकडे करून ते अशा वाट्या तयार केलेल्या आहेत. त्या वाट्यांमध्ये आम्ही आता साखर भरत आहोत. साखर आणि मीठ एकत्र या पातेल्यामध्ये आम्ही तयार करून घेतलं आहे आणि ते दोन्ही साखर मीठ एकत्र केलेलं आता या प्रत्येक वाटीमध्ये आम्ही भरतोय. नंतर हे पाणी सुटतं, त्याला रस सुटतो. नंतर हा बघा रस आहे इकडे. आता आणि नंतर या वाट्या आम्ही या बरणीमध्ये आपल्या काचेच्या भरून ठेवणार आणि मग उन्हामध्ये ठेवणार. त्याला भरपूर रस सुटतो. उन्हामध्ये चांगलं 7-8 तास असं दररोज ठेवायचं. एक 5-6 दिवस ठेवलं की मग मस्त त्याला रस सुटतो आणि मग तो रस काढून ठेवून त्याचं सरबत आपल्याला पाहिजे तेव्हा बनवता येतं. तसंच आम्ही ही आमसुलं करून ठेवली आहेत. ही आमसुलं करण्याची पद्धत म्हणजे त्याचे तुकडे करायचे ह्या फळांचे आणि त्याचा जो रस निघेल तो रस त्या फळांच्या ह्या जे तुकडे केलेले असतील त्या तुकड्यांवरती घालायचा. त्याला पुटं चढवणं असं म्हणतात. तो रस घालायचा, उन्हात सुकत ठेवायची. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करायचं. त्या सुकलेल्या तुकड्यांवरती परत ओला रस घालायचा त्याचाच आणि परत उन्हामध्ये सुकवायची. असं 3 वेळेला ती पुटं चढवली जातात. म्हणजे मग ती आमसुलं वर्षभर छानपैकी टिकतात आणि ही आमसुलं मग आपण आमटीत, माशाच्या आमटीत कशातही घालायला वापरू शकतो. ह्याच्यात भरायचं आहे का? आता हे या बरणीमध्ये भरणार. असं त्याचे थर एकावर एक लावायचे. ते अरुण लावतोय आता त्याचे थर एकावरती एक. हे बघा, छान दाबून भरायचं मग ते आणि मग ही बरणी उन्हामध्ये ठेवणार. मागच्या वर्षी कोकम सरबत केलं होतं ते दाखव ना ती बरणी. ही बघा, ह्याचा रस बघा केवढा आलाय. हा रस म्हणजेच सरबत. त्याच्यामध्ये मग साखर, मीठ, जिरेपूड असं घालून तो रस वापरायचा कोकम सरबत करायला. असे एकावर एक थर लावायचे आणि एकदम पॅक करून टाकायची ती आणि उन्हात ठेवायची. कोकमाची फळं कापून वाट्या बनवल्या होत्या आणि त्यातल्या मधल्या ज्या बिया काढल्या त्या ह्या बिया आहेत. या बिया कोळून पण कोकमाचं सरबत करता येऊ शकतं, पण ते टिकत नाही. ते लगेच संपवून टाकावं लागतं. त्यामुळे ते तेवढ्या पुरेसंच वापरता येतं. ते सरबत असं केलेलं आहे आम्ही आत्ता या बियांपासून कोळून. हे बघा. आणि जी मगाशी बरणी भरत होतो
ती फुल पॅक भरून झालेली आहे आणि ती आता अशी दिसते मस्त. आता त्याला रस उन्हात ठेवलं की रस सुटायला लागेल छानपैकी. सगळीकडनं साखर मीठ व्यवस्थित लागलेलं आहे आणि पॅक झालेली आहे. वाव. आणि सरबताचा रंग पण काय गूढ आला आहे, सुंदर घरचं सरबत मस्त कोकमाचं. आणि या कोकमाच्या तुकड्यांवरती कोकमाचा रस घातला आहे आणि मग ती उन्हात सुकवून आमसुलं करणार.